त्याने दादाला डायरेक्ट त्याचा मोबाईल दिला, म्हणलं तू काढ व्हिडिओ. त्याने माझ्या हातात मोबाईल दिला, म्हणलं तू माझा ब्लॉग काढ. स्प्लेंडरवाला राहिला. स्प्लेंडरवाले फॅन फॉलोइंग लय जबरदस्त आहे. सो हॅलो गायज, परत येत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर म्हणणार तुम्ही हो कुठं गायब झालाय एवढ्या दिवस. तर गायब होण्याचं कारण एक होतं आणि एक प्रॉब्लेम बी चालू होता आपला. त्या प्रॉब्लेममुळे आपण काय ब्लॉग चालू केलं नव्हतं बनवायचं. पण आज एक जरा कंटेंट भेटला नाही का आपला मित्राचं हा एक तुम्हाला सांगतो पुढं. आणि त्यामुळं आज ब्लॉग चालू करावं म्हणतं. आणि मिनी ब्लॉग पण मी बनवला नव्हता लय दिवस झालं. पण म्हटलं आज बनवा ब्लॉग नाही का, आज जरा बाहेर चालू आहे. का चालू आहे तुम्हाला थंबनेलमध्ये कळलंच असेल, तरी पण सांगतो मी तुम्हाला. तर ही बघा टिवडिव त्यामुळे. तर ह्याला जर तुम्ही ओळखलाय हे धीर आहे. तर भावला घ्यायचा आपल्याला मोबाईल. त्यामुळं मोबाईल घ्यायला हे चालला आहे मला सोबत घेऊन नाही का. आणि म्हणजे आम्ही जर नवीन भेटला तर नवीन घेणार आहे, सेकंड भेटला तर सेकंड घेणार आहे, पण प्रो सिरीज घेणार आहे. भावकडे आता हाय पैसा लाजला भावकडे आहे पैसा. त्यामुळं भाऊ म्हटलाय जाऊ मोबाईल घ्यायला. आणि आज आहे रविवार आणि जावं म्हटलं आता नाही का. मस्तपैकी आता कुठं जाणार माहिती का, आम्ही स्वारगेटला जाणार आहे. स्वारगेट पण देत म्हणजे मी ह्यो जी मोबाईल घेतला आहे ना, जी ज्यात करतोय शूट करतोय, जो मोबाईल मी जिथून घेतला आहे ना तिथं जाणार आहे मी आता मोबाईला नाही. आणि तुम्हाला मी दावतो कुठनं मोबाईल घेतला कुठनं नाही. आणि मी स्टार्टिंग पण तिथनंच गेली ब्लॉगची, तुम्हाला सगळं कळेल हळूहळू पुढे. तर आम्ही जाणार आहे आता इथं बहुतेक चहा प्यायचा म्हणतो ह्यो. तिथे चहा पितो मस्तपैकी, एकदा चहा पितो आम्ही. चहा भारी लागलेला. आता चहा पितो आणि जातो. आणि तुम्हाला अजून एक अपडेट आहे पुढं की म्हणजे आता ही मोबाईल घ्यायचं होऊ द्या सांगतो. मोबाईल घ्यायचं झालं का नाही मग तुम्हाला पुढची अपडेट देतो. तुम्ही लय खुश होचाल नाही का. म्हणजे तुम्ही म्हणताल रो एक नवीन अपडेटमध्ये झाला नाही का 2.0 हे आपलं नवीन अपडेट आहे. तर ह्याच्यामध्ये आपलं एक नवीन सिस्टीम आपण आज चालू करणार आहे. तुम्हाला 100% आवडेल नाही का ते, कारण ती माझं ड्रीम होतं. ते ड्रीम आता माझं हळूहळू कंप्लीट होईल. तर भारी वाटते मला असं. तर बघू आता काय होतं पुढं. आता जातो याचा मोबाईल घेतो. अजून मोबाईल फायनान्सवर घेणार आहे आम्ही. फायनान्स होतंय नाही होतंय पुढचं पुढं राहिलं देवाजीनं हो नाही का. भाऊजी लई इच्छा आहे फोन घ्यायचा. भाऊ मला लय मागं लागलेला नाही का रोया घ्यायचा. तर त्या ह्याच्यावर जर नाही झालं तर माझ्या ह्याच्यावर घेणार आहे. पण त्याला आज मोबाईल 100% घेणार आहे. तर बघू आज काय होतं पुढं. आता मस्तपैकी पितो चहा. भावानं गाडीचा नाद पाहिजे तर असा पाहिजे बघा. टायर गाडीला फक्त नाद पाहिजे ना. दगडूशेठ पैसे आलोय आम्ही आता. म्हणजे दगडूशेठ तिकडे राहिलं आईला काय मला कळलं ना. दगडूशेठ इकडं आहे का इकडं आहे. इथं पुढं इथं पोलिसांनी जर अडवलं बाबो बेनका माझा फाईन बसणार आहे. पण अडवून दगडूशेठची प्रार्थना करतो मी अडवून. तर काहीच आम्ही बघा पुसलो का इथं पाटील ॲक्सेसरीज, पाटील मोबाईल ॲक्सेसरीज असं काय तर नाव आहे. जातो आतमध्ये मोबाईल बघतो. मला त्यांच्यापाशी ब्लॉक करायला जरा भारी कसं वाटते. तर बघते जेव्हा मी घेतलेलं ना किती 1000 काय 1500 फॉलोअर्स होते. आता किती झाली ती 40 काय तरी झाली. 38 मी बा तुमचा अकाउंट पाहिले. तर मी काय तेवढी महिन्याची घेतली एवढा येतं का. कुठलं बऱ्यापैकी संपले आता. प्राईस कुठल्या किती येतं कोणत्या मग प्रोच्या. आयफोन 13 प्रो स्टार्टिंग 40, 45, 50 असं स्टार्टिंग. हे जे काय म्हणते त्याला GB किती आहे. 128 रॅम खुश तर काही गड्या सक्सेस झाले सगळं. आयफोन घेतला ते नाव काय कुठला सांग दिला. 13 Pro Max 13 प्रो मॅक्स 13 Pro रे 13 प्रो नुसता 13 प्रो आहे. गाड्या नाव काय झालं नाही बिल म्हणजे सॉरी लोन मीच केलं नाही का. माझ्या नावं सगळे केलं. गाड्या आता आमचा खुश आहे मस्त वेगळी. कॅश घेतला कॅश खोटं बोलते. लोन गेले भावानं ती पण माझ्या नावं गेले आहे का ना. होय म्हणते बघा. भावाने ड्रीम कम्प्लीट झाला आपला. कारण ते ना घेऊ घेतला 3 डोळ्याचा फोन आहे. 3 डोळ्याचा म्हणून बरं येतात. 3 डोळ्याचा फोन आहे माझ्याकडे. लायकीत 3 डोळ्याचा फोन आहे माझ्याकडे. आयफोन आहे आयफोन. काहीच आमचं सगळं झालं इथलं मोबाईल घेऊन झालं. आता माझा प्लॅन असा आहे की मला एक वायरलेस माईक घ्यायचा आहे नाही का. इथं लावायचा आणि मोबाईलला कनेक्ट करून. तुम्हाला माहीत असेल वायरलेस माईक. तर आम्ही आता चाललो कोंडव्याला नाही का. आख्या जातो रायबा मेन्सवेअर असं त्या दुकानाचं नाव आहे त्याच्यात भेटतोय. मी त्याची एक रील बघितलेली. मग आता ते जाणार आहे ती माईक घेणार आहे मस्तपैकी. आणि मग डबल नंतर ह्याला आठवड्यात म्हणतो परत नंतर भोसरीला जाणार आहे. आख्या जाधव असलं तर तुम्हाला तिथं त्याच्यासोबत म्हणजे भेट होतो तुम्हाला नाही का. भेटला तर ठीक नाही तर नाही. पण मला माईक घ्यायचा म्हणून मी चाललो आहे. बघू आता काय होतं पुढच्या. तर काहीच आम्ही आता पोचलो इथं रायबा मेन्सवेअरमध्ये. आता वर इथून चालू जायला लागते वाटतं. जातो आता आख्या बोनसडी सॉरी आख्या बोनसडीच म्हणतो काय रे ना. आख्या जाधव आकाश जाधव असा पाहिजे एखादा भेटाय मला इच्छा आहे त्याची. पुढे समोर तुझं
बघू आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती भेटते का बघू. नसले भेटले पाहिजेलच मला. 1 स्टार्ट. बघ सगळं एकदम व्यवस्थित लाव. ज्या ट्रॅक पॅन्ट टी शर्ट नवीन आलेलं आर्टिकल गॉडाऊनमध्ये ठेवलेलं वरती ठेवलेलं आर्टिकल सगळे नवीन आर्टिकल सगळे मला काउंटरला पाहिजे डाऊन टू शर्ट पर्यंत. बाबांनो तुम्हाला काय म्हणलेलं भेटू तर म्हणलेलं की नाही तर शेवटी फायनली भेटलो. लई दिवस झालं माझं ड्रीम होतं नाही का दादाला भेटायचं. मागच्या टायमाला आलतो तेव्हा मी म्हणजे आलतो कपडे वगैरे घेतली पण दादा काय मला भेटू शकला नाही कारण त्याचं बाहेर काम होतं त्यामुळे काय भेटू शकला नाही. त्यामुळे त्याने दादाला डायरेक्ट त्याचा मोबाईल दिला म्हणलं तू काढ व्हिडिओ. त्याने माझ्या हातात मोबाईल दिला म्हणलं तू माझा ब्लॉग काढ. आता तो आला होता खूप लांबून आलाय ॲक्च्युली माईक परचेस करायला आला होता आणि योगायोगाने मी आज शॉपमध्येच होतो सो त्याला भेटलो आणि भारी वाटतं की पोरं जरा काहीतरी युनिक वेगळं करायचं ट्राय करतायत आणि ब्लॉगिंग करतोय ना. काय रोया रायडर रोया काय चालवतो तू? म्हणजे मी सध्या ब्लॉगिंग करतोय पण आता सध्या गाडी घेतली मी स्प्लेंडर त्याच्यावर आता ब्लॉगिंग चालू करतो. स्प्लेंडरवाला रायडर स्प्लेंडरवाले फॅन फॉलोइंग लय जबरदस्त आहे. जेवढी आपली पब्लिक असेल आपल्या पोरांना सपोर्ट करा. ब्लॉग चांगले असतील नसतील तरी बघा. जरा बघायला लागल्यानंतर तुम्ही त्याला सांगा सजेशमध्ये की काय बदलायला पाहिजे काय नाही कारण की चुकांमधूनच पोरं शिकत जातात. मी पण तसं शिकत आलेलं आहे. सो तुला शुभेच्छा तुझ्या ब्लॉगसाठी आणि आपली सगळी जेवढी पब्लिक आहे आखे जाधव राय फॉर म्हणजे सगळ्यांनी त्याला फॉलो करा सबस्क्राईब करा. थँक्यू बाय. तर भावाने ना आता जस्ट आयफोन घेतला बरं का तुम्ही तर बघितले आणि आयफोन घेतला आणि गडी काय म्हटलं माहिती आहे का मी म्हटलं वडापाव खायचा का तर खाव्या की म्हटलं तर खाव्या म्हटलं ना म्हटलं घे म्हणलो की इथं रस्त्याकडेला बाहेर आहे दुकान आहे का तर काय म्हणला आपण काय रस्त्याकडेच खातो मी म्हटला म्हटला आपण दुकानात एखादा खायला म्हटला पण रस्त्याकडेच खायचं नाही त्यानं आयफोन घेतला म्हणून ह्याला काय वाटायला मी लई सावकर झाले बाळा किती पण काय पण झालं तरी तुझं पाय जमीनच असणार तेवढं ध्यानात ठेव. किती बी गोष्टी मोठ्या घेतल्या का नाही किती पण गोष्टी मोठ्या घेतल्या का नाही आपलं पाय जमीनवर ठेवायचं बाबांनो. कधी कोणत्या गोष्टी घेतल्या म्हणून असं एवढं हवेत ओढायचं नाही आणि शॉक पण हे करायचं नाही ना का एवढं हवा पाहिजे करायची नाही. स्टिंग घ्या 2. स्टिंग घ्यायला लागला आपला ब्रँड माल. शेवटी बघा त्याला इथंच आणला तुला म्हटलं हॉटेलमध्ये नाही ना तुला म्हटलं काय बाहेरच्या वड्याचा काय रस्त्याच्या वड्यापावर तुला वडापाव चेष्टा करत होतो रे. काय नाही चेष्टा बिष्टा. चेष्टा मी बी इथंच खातो रे. तर गाईज माझं मी तुम्हाला एक सांगायचं होतं की आपण पुढे जाऊन उद्या हेल्मेट घेणार होतो पण ते हेल्मेट घेणं जाणं कॅन्सल झालं कारण टाईम लय झाला आहे. टाईम झाला आहे ह्याला पण सोडायचं आहे मला रूमवर आणि टाईम झाला आहे संध्याकाळी मला जर मी बाहेर चाललो आहे तुम्हाला ती कळेल मी काय बाहेर चाललो आहे कुठं काय नाही. तर ही ब्लॉग बहुतेक मी रूमवर जाऊन एंड करतो. तर आता बघायचं खातो वडापाव मस्तपैकी. तर कायच आपण धीरेच्या रूमवर आलतो नाही का धीरेच्या रूमवरून बघा कसं दिसतो बघा व्ह्यू बघा काही बोसरीतला व्ह्यू आहे ना का ती हायवे नाही का मोठा. तर ह्याच्या रूमवर आलतो कारण ह्यो चाललाय भाऊ आता घरी का चाललाय तर घरी चाललाय आयफोन दावा आहे नाही आयफोन काय दावा चालला नाही तर एक्झाम आहे म्हणून तो चाललाय 12वीची. तर 2-4 दिवसात माघारी येणार आहे वापस. मग वापस आला का नंतर डबल व्हिडिओ चालू होणार आहे ते आपली शूट ब्यूट नाही का नुसतं तुमचा आता ह्याच्याकडे काय फोन आलाय माझ्याकडे काय फोन आहे नुसतं दिखाना बघा आता नुसतं तुम्ही व्हिडिओ फक्त तुमचा सपोर्ट मला करा सपोर्ट तुमचा पाहिजे आहे मला बाकी काय नको. व्हिडिओ लई भारी कॉमेडीचे आम्ही बनवणार आहे. आम्ही जरा ॲड करून स्क्रिप्ट लिहून ठेवले त्या मस्तपैकी त्या आला का नाही गावाकडं मला नुसता एक जण पाहिजे होता नाही का व्हिडिओ बनवण्यासाठी कोणतर सोबत असं व्हिडिओ बनवाय नाही का असं बाहेर वाटते आणि कंटेंट भेटते सगळं भेटते. फक्त ह्यो गावाकडे येऊ द्या तुम्हाला लई भारी धप्पा भेटेल आणि अजून एक तुम्हाला धप्पा भेटणार आहे. उद्या मी हेल्मेट आणायला जाणार आहे ते तुम्हाला माहिती सांगतो मी आता रूमवर गेलो ना. तर चला आता ह्याला सोडतो बस स्टॉपवर आणि तर मी जातो रूमवर. तर काय जस्ट माझं आवरून सगळं झालं आहे आता मी चाललो जरा बाहेर काय चालू आहे तुम्हाला हळूहळू पुढे कळेल मी का सारखं बाहेर जातोय आणि का ब्लॉग टाकत नव्हतं काय नाही. तर उद्या तुम्हाला सांगतोय की इंटरेस्टिंग गोष्ट ठेवतो म्हणजे अर्धी गोष्ट सांगतो ना अर्धी तुम्हाला पुढं कळेल ना पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. तर विषय असा आहे की आता मी जाणार होतो हेल्मेट आणाय पण आता टाईम झाला आहे मला आता बाहेर जायचं आहे एका कामासाठी. आता आपण हेल्मेटचा ब्लॉग उद्या किंवा परवा दिवशी हेल्मेट आणायला गेलो ना ब्लॉग त्याचा तयार करणं म्हणजे टाकणार आहे मी. तर मला एवढं सांगायचं होतं की आता इथनं पुढं तुम्हाला एक चांगलं ब्लॉगिंग बाय भेटेल पाहिजे नाही का. माझी जी इच्छा होती की नाही मोठी ब्लॉगिंग करण्याची ती उद्या आता काही दिवसात मी चालू करणार आहे. त्यासाठी तुमचा मला सपोर्ट पाहिजे आहे. फक्त काय नको फक्त सपोर्ट करा तुम्ही नाही का कमेंट वगैरे करत जावा आणि जे माझं ड्रीम होतं जे की मी मोठं ब्लॉगिंग चालू करावं मी जसे म्हणजे स्पोर्ट बाईक घेऊनच मोठं ब्लॉगिंग चालू करणार होतो पण घरच्यांमुळे जरा गाडी नाही का आपल्याला जरा बारकी गाडी भेटली पण काय नाही एका वर्षभर गाडी वापरणार आहे मी. एका वर्षात नवीन गाडी घेणार आहे मी दुसरी गाडी लई शेवट आहे तुम्ही डायरेक्ट 10-5 शेवटचा असणार आपला. तर सोडा ती काय नाही विषय आता झाला आहे टाईम माझा झाला आहे जायचा. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा. मी मोठं ब्लॉगिंग चालू करू का नाही हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. आपण ब्लॉगिंग चालू केले की नाही लय भारी कंटेंट भेटणार नाही का तुम्हाला बाहेरचा सगळा व्ह्यू बघायला भेटेल लय भारी वाटेल तुम्हाला ब्लॉग बघायला.
तर चला ही ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी मी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, कारण 1K सबस्क्राईब व्हायला मला वाटतं 30-40 फॉलो सबस्क्राईब बाकी आहे ते. तर पाडकेला 1K सबस्क्राईब करून टाका, आपण लगेच त्याचं सेलिब्रेशन करू. चला गुड बाय.